म्हणजे खरं सांगू का, हा लावा आहे देशाच्या तरुणांमधला लावा. खरं तर देशाच्या जनतेमध्ये पण होता, पण तरुणांनी त्या लाव्याला वाट दिली. अभिजित तितकेने आंदोलन केल्यानंतर कुणाची हिंमत नाही तरी त्या बाजूला उभं राहायची. हिंमत दाखवली फक्त उद्धवजी ठाकरे, पहिला माणूस, पहिले नेते ज्यांनी म्हणाले या तरुणांना तुम्ही सुरळ म्हणायचं नाही, सुरळ म्हणून त्यांचा अवमान करू नका असं म्हणणारा देशातील एकमेव नेता उद्धवजी ठाकरे. सर, भर पावसात उभे ते सगळे मागे हटायला कोणी तयार नाही. दोन्ही ठाकरे बंधू काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मला मी काय बोलतो याच्यात तुझी वेळ घालू नका, त्यांचं ऐकू. सर, तुमच्याकडे देखील तेवढंच महत्व आहे, कारण तुम्ही सुद्धा दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर जाऊन आले. मी गेलो होतो ते आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनानुसार गेलो होतो. मला जायचं, मी अगोदर एकदा गेलो होतो, त्यानंतर व्यासपीठावर गेलो, बांगचूंना भेटलो होतो. उद्धवजींनी सातत्यानं त्यांना सांगितलं की बाबा रे तुम्ही हे मागे घ्या म्हणून, परंतु त्या सगळ्या प्रकरणामध्ये तेव्हा ते नव्हते त्या भूमिकेमध्ये. पण मला आनंद एका गोष्टीचा वाटतो आणि अभिमान वाटतो या तरुण मुलांचा. चिकाटी ज्यांना त्या सरन्यायाधीशांना वाटलं होतं ना की जुरळांना कसंही करून चिरडून टाकता येईल, असे बऱ्याच अंधभक्तांना सुद्धा वाटलं. की सगळे अंधभक्त आजही तसंच बोलतायत बरं का. त्याची घमंड अजून करली नाही काही लोकांची. ती तुम्हाला दिसेल की या जुरळांनी काय केलं. लाट्या घाला, काट्या घाला, काय वाटेल ते करा, पाय तोडा, मारा, आम्ही जाणार नाही, हटले नाहीत. लक्षात ठेवा, ही जी काही आहे ना ताकद, 25-30 दिवस रस्त्यावर बसणं, पाऊस येतोय, चिखल होतोय, लोक येत आहेत जात आहेत, कमी होते, दबाव येतोय, पोलिसांचा अत्याचार होतोय, आणि सगळ्यात घृणास्पद कोणती गोष्ट असेल तर हिंदुत्वाच्या नाऱ्या देणाऱ्यांनी हिंदू संस्कृतीची विटंबना, भारत मातेची विटंबना तिथं केली. महिलांशी जे वर्तन झालं ते त्या भारत मातेची विटंबना. ज्या पद्धतीनं महिलांना बांबू ज्या पद्धतीने पाठवून काय करत होते ते लोक मारत होते किंवा आणखीन काही करत होते, ते तुम्ही सगळ्यांनी पण ती विकृत भूमिका या गृह खात्याच्या लोकांनी घेतली. त्या विकृतीचा पण प्रचंड राग आहे. आणि म्हणून अशा वेळेला निव्वळ शब्दांनी आदित्यजी उद्धवजींनी पाठिंबा दिला नाही, तर त्याच्या पलीकडे इथं आदित्यजी ठाकरे आणि अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठी तरुणाईची आंदोलनं झाली. ती पाहिल्यानंतर दिल्लीला कळलं की दिल्लीच्या तख्त्याला महाराष्ट्र सुद्धा धक्का देतोय जबरदस्त. आणि मग राजसाहेब उद्धवसाहेब एकत्र जोरदार सुरू झालं. लोकसभेचं अधिवेशन सुरू झालं तर एक आणखीन चांगली गोष्टी, दुधात साखर पडली. सर्व विरोधी पक्षांना सुद्धा सद्बुद्धी झाली, सगळे एकत्र आले, दाबलं, वाकावं लागलं, कमरेत वाकावं लागलं. जो बीजेपी कहती थी कि जो है कोई रिजिग्नेशन नहीं देंगे, किसे देते सर ऐसे स्टेटमेंट को? जो बीजेपी कहती थी कि कोई भी कैबिनेट मिनिस्टर, मैंने तारे जमीन पर आए, घमंड जमीन पर आए, जिनके दो ही जो शब्द है अंग्रेजी में, एक तो है हैट्रेड, दूसरा है एरोगेंस. ये दोनों उनको लागू पड़ते. घमंड और द्वेष, यही उन्होंने देश में निर्माण किया, उसको भंग किया. बस. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.